Standard 7th Subject English Unit Part of Speech, page number 9. Good morning, student. Welcome. Today we are going to see 1.2 warm up with Tara and friends. In page number 9, in previous video we had seen games, 7 games on this lesson. Today we are going to see very important point in this year, parts of speech. This is poem written by unknown writer. We don't know the name of the writer, but it is a very beautiful poem. In this poem, poet tells part of speech and he explains it with examples. So it is a very beautiful poem and very important poem for our grammar knowledge. Then we will understand the part of speech. कोणतीही इमारत बांधत असताना त्या इमारतीला जसं वेगळ्या प्रकारचं साहित्य लागतं, खडी, वाळू, विटा, तशाच पद्धतीनं ही भाषेची इमारत बांधत असताना त्यासाठी लागणारं मुख्य साहित्य जे आहे ते वर्ड्स, त्या वर्ड्सचे क्लासिफिकेशन केलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला त्याची अक्षरं माहीत असणं, अल्फाबेट्स माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर त्याच्यापासून वर्ड्स तयार होतात, वर्ड्सपासून सेंटेन्स आणि सेंटेन्सपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचा मॅटर तयार करत असतो. मग त्याच्यानुसार त्या मॅटरला आपण वेगळ्या प्रकारची नावं देतो. मग न्यूजपेपर आहेत, मॅगझिन आहेत, बुक्स आहेत, तसंच लिटरेचर साहित्य आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या डिपार्टमेंटचं सायन्स डिपार्टमेंटचं मटेरियल जे आहे ते अशा पद्धतीनं वेगवेगळ्या विषयानुसार ते आपण त्याचा वापर करत असतो. पण हे जी लँग्वेज तयार होते त्यासाठी लागणारं मुख्य भाग जे आहे त्याला आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणलेलं आहे. तर त्यांची आपण माहिती या कवितेमध्ये घेणार आहोत. कवीने अतिशय सुंदर अशा प्रकारे पार्ट ऑफ स्पीचची मांडणी या ठिकाणी केलेली आहे. आता पहिल्यांदा मी ही कविता वाचतो, आपण लक्षपूर्वक लक्ष द्यायचं आहे. लिसन केअरफुली. ओपन युअर बुक, पेज नंबर 9, द पार्ट ऑफ स्पीच. Every name is called a noun. प्रत्येक नामाला काय म्हणलं जातं? नाउन म्हणलं जातं. एक्झाम्पल दिलेलं आहे बघा दुसऱ्या लाईनमध्ये. प्रत्येक पार्टचं नाव आणि त्यांना संबंधित एक्झाम्पल्स हे सेकंड लाईनमध्ये दिलेले आहेत. तर नाउनचं प्रकार, नाउनचे उदाहरण एक्झाम्पल दिलेले आहेत. फील्ड, फाउंटन, स्ट्रीट, टाउन. इन प्लेस ऑफ नाउन द प्रोनाउन स्टँड्स. आता नामाच्या ऐवजी येणारा शब्द जो आहे मराठीत त्याला आपण सर्वनाम म्हणतो, त्याला इंग्रजीमध्ये प्रोनाउन म्हणतात. प्रोनाउन स्टँड्स. नामाच्या ऐवजी येणारा शब्द जो आहे त्याला प्रोनाउन म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ॲज ही अँड सी कॅन क्लॅप देअर हँड्स. कवितेच्या स्वरूपामध्ये तरी ही आणि सीचा वापर हे प्रोनाउन्स दाखवले. ही, सी, इट, दे, आय, वी. आपण प्रोनाउन्स पाहिलेले आहे. दिस, दॅट, देअर, दीज, दोज अशी प्रोनाउन्स इंग्रजीमध्ये आहेत. त्याचा आपण सर्वनाम म्हणतो. नामाऐवजी येणारा शब्द जो आहे त्याला प्रोनाउन म्हणतात. त्यानंतर 6 लाईन बघा. द ॲडजेक्टिव्स
डिस्क्राईब अ थिंग. आता जे वस्तू आहेत किंवा ना विशेषणाचे पण प्रकार आपण आहे, नामाचे प्रकार आहेत, ते आपण परत नंतर पुढं जसं ग्रामरचा भाग येईल तसं येणार आहेत आपल्याला नामाचे प्रकार. त्यानंतर ॲडजेक्टिव्ह, डिस्क्राईब अ थिंग. डिस्क्राईब म्हणजे वर्णन करणे वस्तूचं. मॅजिक वॉन्ड, ब्रिडल रिंग. वॉन्ड म्हणजे कांडी. कसली कांडी आहे ही? जादूची कांडी. ब्रिडल रिंग, ब्रिडल म्हणजे वधू. रिंग, कानातील रिंग. ही रिंग कशी आहे? ब्रिडल रिंग आहे. म्हणजे हे विशेषण वापरलेलं आहे. मॅजिक कांडी कशाचे? वॉन्ड मॅजिक आहे. रिंग कशी आहे? ब्रिडल. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या विशेषणाचा वापर आपण करत असतो. ब्युटिफुल, गुड, वेगवेगळ्या प्रकारची विशेषणं आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. टॉल, बिग, अशी अनेक विशेषणं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरतो. हा एक पार्ट ऑफ स्पीचच आहे. ॲडजेक्टिव्ह. आता 3 भाग पाहिले: नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह. अशा पद्धतीनं नामांचे प्रकार या ठिकाणी होतात. आता आपण पुढचा भाग पाहू. द ॲडजेक्टिव्ह डिस्क्राईब अ थिंग ॲज मॅजिक ऑर मॅजिक वॉन्ड ऑर ब्रिडल रिंग. पुढचा भाग. द वर्ब मीन्स ॲक्शन, समथिंग डन. आता क्रियापद, वर्ब, इंग्रजीमध्ये क्रियापदाला वर्ब म्हणतात. वर्ब मीन्स ॲक्शन. ॲक्शन कृतीदर्शक शब्द असतो, यालाच आपण क्रियापद म्हणतो. समथिंग डन, काहीतरी करणं. टू रीड अँड राईट, टू जम्प अँड रन. ही सगळी उदाहरण दिलेली आहेत क्रियापदांची. रीड, राईट, जम्प, रन हे सगळे वर्ब आहे. वाक्याची रचना करताना आपल्याला मराठीमध्ये माहीत आहे, मराठीमध्ये कर्ता पहिला असतो, मग कर्म असतं, शेवटी क्रियापद असतं. मात्र इंग्रजीमध्ये वाक्यरचना करताना SVO असतं. S म्हणजे सब्जेक्ट कर्ता, V म्हणजे वर्ब, क्रियापद मध्ये असतं आणि मराठीत क्रियापद शेवटी असतं. उदाहरण, राम गावाला गेला. राम हे कर्ता आहे, गावाला हे कर्म आहे आणि गेला हे क्रियापद आहे. तसं इंग्रजीमध्ये आपण वाक्य जर पाहिलं, आय राईट अ लेटर. आय हे सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे, राईट हे क्रियापद आहे, अ लेटर हे वर्ब ऑब्जेक्ट आहे, म्हणजे कर्म आहे. अशा पद्धतीनं इंग्रजी लेखनामध्ये वाक्यरचना होत असते. तर वर्ब मीन्स ॲक्शन, समथिंग डन. आता आपल्याला वाक्यात ज्या पॅसेज आहेत, प्रत्येक पॅसेजमधील क्रियापद आपल्याला शोधताची आहेत, त्याचे कामही करायचं आहे. त्यानंतर हाऊ थिंग्स आर डन, द ॲडव्हर्ब्स टेल. आता कृती, हाऊ थिंग्स आर डन, कसं केलं हे सांगत असताना ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषणाचा वापर होतो. क्विकली, स्लोली, बॅडली, वेल अशा पद्धतीनं ॲडव्हर्ब वापरली जातात. आता बऱ्याच ॲडव्हर्बना LY लावलं जातात. क्वाईटली, स्लोली, क्विकली, बॅडली, सडनली अशी ॲडव्हर्ब आपणाला अभ्यासामध्ये, पुस्तकामध्ये पाहायला मिळतात. LY लावलेली शब्द जे असतात त्याला ॲडव्हर्ब म्हणतात. आता लँग्वेज स्टडीमध्ये हे प्रश्न विचारले जातात. फाइंड आउट नाउन, वर्ब, प्रोनाउन, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, त्यानंतर प्रिपोजिशन, शोज रिलेशन. रिलेशन म्हणजे संबंध दर्शवण्यासाठी प्रिपोजिशनचा शब्दयोगी अवयवांचा वापर केला जातो. इन, ॲज इन द स्ट्रीट ऑर ॲट द स्टेशन. इन असे अनेक आपण प्रिपोजिशन वापरतो. ऑन, इन, ऑन, ॲट, ऑफ, द,
ही अँड ही सगळी प्रिपोजिशन आहेत. भरपूर प्रिपोजिशन्स आहेत, तर त्यांचाही वापर आपण या वाक्याची रचना करत असताना इन टू अशा पद्धतीनं करत असतो. त्यानंतर कंजक्शन म्हणजे जोड शब्द. जोड शब्दांचाही वापर आपण करतो. त्यामध्ये इन मेनी वेज कंजक्शन जॉईन इन मेनी वेज sentences, words or phrases and phrase. आता इथं जोड शब्दांचा वापर अनेक प्रकारे आपण करतो, ती सांगितलेलं आहे. कुठं करतो? सेंटेन्सेसमध्ये, वाक्यामध्ये, शब्दामध्ये, फ्रेजेस वाक्यप्रचारामध्ये, फ्रेजेस अँड फ्रेजेस. कंजक्शन म्हणजे जोड शब्द. इन, ऑर, ऑर, अँड, बट असे अनेक जोड शब्द इंग्रजीमध्ये आपण इफ असे जोड शब्द आपण इंग्रजीमध्ये वापरतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे इंटरजेक्शन. इंटरजेक्शन कॅरीज आउट हार. त्यालाच आपण शब्द अवयव उद्गारवाचक शब्द म्हणतो. इंटरजेक्शन. आय नीड एन एक्सक्लामेशन मार्क, ओ, फुरियो, अरे रे, हार असे अनेक इंटरजेक्शन वर्ड्स आपण वापरतो. थ्रू पोएट्री वी लर्न हाऊ ईच ऑफ दीज मेक अप द पार्ट्स ऑफ श्री. आता या ठिकाणी आपण या कवितेच्या माध्यमातून शब्दांच्या जाती पाहिल्या. त्या बघा कोणकोणत्या जाती आहेत. पहिल्यांदा नाम, नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन. 8 शब्दांच्या जाती आहेत आणि मग त्यांचीही उपजाती आहेत, पण ते आपण नंतर पाहणार आहोत. तर ह्या शब्दांच्या जाती आणि त्यांची उदाहरणं आपल्याला लेखकाने या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेली आहे. विद्यार्थ्यांनी ही कविता आहे ती लिहून काढायची आहे 2 वेळा आणि त्यानंतर त्यांची द पार्ट ऑफ स्पीच डायग्राम काढा. त्यामध्ये शब्दांच्या जाती किती आहेत, त्यांची उदाहरणं समोर लिहा. नाऊन म्हटलं की नाऊनची उदाहरणं, फील्ड, माउंटन, स्ट्रीट, टाऊन. प्रोनाउन म्हटलं की ही, सी. ॲडजेक्टिव्ह म्हटलं की मॅजिक, ब्रिडल. वर्ब रीड, राईट, जम्प, रन. त्यानंतर ॲडवर्ब क्विकली, स्लोली, बॅडली, वेल. प्रिपोजिशन इन, ॲट. कंजक्शन ऑर, अँड. इंटरजेक्शन हार. अशा पद्धतीनं आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर याच्यावर आधारित एक ॲक्टिव्हिटी खाली दिलेली आहे. लेखकाचं नाव आपल्याला माहीत नाही म्हणून तिथं आउटर अनोन म्हणलेलं आहे. लेखकाचं नाव माहीत नाही. इथं एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे की जी वरच्या कवितेवर आधारित आहे, ती आपण या ठिकाणी सोडवू शकतो. आता पहिल्यांदा मी ही जी ॲक्टिव्हिटी आहे याच्यावरती एक वर्कशॉप आपण वहीमध्ये सोडवायचं आहे. याला पार्ट ऑफ स्पीच नाव लिहा, ती कविताही लिहा आणि ही डायग्रॅम काढून त्या डायग्रॅममधील नेमप्लेट जे पार्ट ऑफ स्पीच नावं आहेत 8 शब्दांच्या जाती, ती नावं लिहा. त्याची उदाहरणं पानामध्ये आपण लिहायची आहेत. अशा प्रकारचा डायग्रॅम काढून आणि कविता लिहून एक्सरसाइज आपण लिहायचं आहे. वर्कशॉप नंबर 1. याला तारीख उद्याची म्हणजे 23 तारीख सर्वांनी या वर्कशॉपसाठी लिहायची आहे. फिगर पार्ट ऑफ स्पीच, त्याची कविता, त्या कवितेवर आधारित ही टी डायग्रॅम जी आहे ती काढायची आहे. त्याला नावं देऊन ती डायग्रॅम पूर्ण करायची आहे. आता प्रश्न काय बघा, तो प्रश्नही लिहा. द ट्री फिगर shows the different parts of speech and their examples given in the poem. Write appropriate labels in the tree figure with the help of the poem. तर ही ट्री डायग्रॅम काढा. त्यामध्ये शब्दांच्या 8 जाती, त्यांची उदाहरणं, जेवढी पानं दाखवलेली आहेत तेवढी उदाहरणं त्या ठिकाणी दिलेली आहेत. नाऊनची 4 आहेत, प्रोनाऊनची 2 आहेत. अशा पद्धतीनं प्रत्येकाचं उदाहरण या ठिकाणी आपण पानामध्ये लिहायचं आहे आणि आपली डायग्रॅम पूर्ण करायची आहे. वर्कशॉप सर्वांनी लिहायचं आहे. त्याला तारीख किती टाकायची आहे,
तर 23/6/21 आणि ही वर्कशॉप ही आपण सर्वांनी पूर्ण करायची आहे. आपल्याला ज्यावेळेला शाळेमध्ये उपस्थित राहावे लागेल त्यावेळेला हे चेक केलं जाईल याचीही विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि नियमित अभ्यास आपण करायचा आहे. झालेल्या भागाची उजळणी करा, पुन्हा पुन्हा आपण समजावून घ्या. हा व्हिडिओ पुन्हा आपण पाहू शकतो. त्यातील शंका अडचणी काही आल्या तरी आपणाला पुन्हा व्हिडिओ जर पाहिला तर लक्षात येऊ शकतात. त्याचा वापर आपल्या अभ्यासासाठी करायचा आहे. आणि पार्ट ऑफ स्पीच हा भाग, ही कविता आपण वर्कशॉपमध्ये लिहायची आहे आणि आपल्या दैनंदिन अभ्यासामध्ये पण 2 वेळा लिहून वहीमध्ये काढायची आहे. टुडे वी स्टॉप हिअर. सी यू अगेन. थँक्यू. गुड बाय.